मेथीची भाजी तुम्ही बऱ्याच वेळेला खाल्ली असेल, पण मला नाही वाटत की आज मी जशी भाजी बनवले तशी कधी तुम्ही खाल्ली असेल. संपूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा म्हणाल की खरंच खूप छान भाजी बनवलेली आहे आणि आवडीने तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा तरी ही नक्की रेसिपी बनवाल याची मी गॅरंटी देते. हॅलो, हाय, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. एकदम मस्त धाबा स्टाईल भाजी आपण घरच्या घरी बनवतोय, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर सगळ्यात अगोदर मी मेथीच्या भाजीची पेंडी निवडून घेते आणि निवडताना बघा त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत. सगळी भाजी निवडून झाली आहे. आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि यामध्ये पालेभाज्या स्वस्त तर असतातच आणि बाजारामध्ये भरपूर भेटतात. तर इथे बघा 2-3 वेळा तरी चांगली मेथीची भाजी मी धुवून घेतली आणि अशी ताटामध्ये काढून नितळत ठेवलेली आहे. चला, तोपर्यंत पटकन भाजीची तयारी करून घ्यायची. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा. आता तुम्हाला इथं असंही वाटेल की मेथीची भाजी तर आम्ही नेहमीच बनवतो, त्यात काय एवढं खास असणार आहे. पण खरं सांगू का, एखादी रेसिपी बनवताना त्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते. त्यामुळे आज मी जराशी वेगळ्या पद्धतीने बनवले आणि खरं सांगू का, एवढी अप्रतिम चवीची भाजी झाली होती. त्यामुळे म्हटलं नक्कीच ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. कांदा थोडासा लालसर कलर येईपर्यंत मी परतून घेतला आहे. तर इथे पहा, मी एक मोठा चमचा गच्च भरून आलं लसूण पेस्ट घातली आणि हे मी उकळामध्ये वाटून घेतलं होतं. वाटताना जरासं जाडसर वाटायचे. 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या. थोडंसं परतून घेतलं त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आणि त्यानंतर मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून यामध्ये घातलेत. जरा वेळ हे चांगलं परतून घ्यायचे. टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं, त्याला काय फारसा वेळ नाही लागत. आणि त्यानंतर आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. 1 चमचाभर मी जिरेपूड घातली. थोडेसे सुके मसाले घातले ना की भाजीची चव आणखीनच वाढते, त्यामुळे सुके मसाले घालायचे. 1 चमचा धनेपूड, काही सेकंदाकरता हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर मग घालायचं आहे हिंग. 1 चमचाभर घरगुती काळा मसाला. तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याला रंग छान येण्यासाठी 1 चमचाभर इथे मी विकतचं लाल तिखट वापरते. याला तिखटपणा जास्त नसतो, पण भाजीमध्ये कलर छान येतो, त्यामुळे वापरलेला आहे. याला जरासं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग चिरून ठेवलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची. भाजी धुवून नितळत ठेवली, नंतर मग चिरून घेतलेले आहे. या सगळ्या मसाल्यांसोबत भाजी चांगली परतून घ्यायची. त्यामुळे काय होतं की याची चव तर वाढतेच आणि कडवटपणासुद्धा कमी होतो. मैत्रिणींनो, एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये. आपणाला पाहिजे तशी भाजी परतून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचे.
या भाजीमध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा मी अजिबात वापर करणार नाही, तरीसुद्धा एकदम छान अशी दाटसर भाजी होते. पुढे पाहालच तुम्ही. झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करते चांगलं. आणि बघा, मीठ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं दिसते. भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी बेसन पिठाचा वापर करते. छोटे 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. अजून तर या भाजीमध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आणि तुम्हाला जर टिफिनसाठी सुकी भाजी वगैरे हवी असेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा, खूप मस्त लागते. पण तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आपण ही सुकी भाजी न बनवता धाबा स्टाईल मस्त चमचमीत अशी भाजी बनवतोय. पुढे पहा. चांगलं परतून घेतलं आणि पुन्हा काही सेकंदाकरता यावरती मी झाकण ठेवले. बेसन पीठसुद्धा यामध्ये घातलेलं फुलून आलंय पहा. स्वाद तर एवढा छान यायला लागलाय भाजीचा, खरंच तुमचा विश्वास बसणार नाही असं मी सांगितल्यानंतर. पण जेव्हा तुम्ही बनवाल ना स्वतः भाजी, तेव्हा खरंच विश्वास बसेल. आता यामध्ये मी घट्ट असं 2 चमचे दही घालते. दही जरासा आंबट असल्यामुळे 2 चमचेच वापरले. भाजीमध्ये दही घातल्यामुळे ना एवढी जबरदस्त चव येते ना याला, मस्त चवदार होते. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. आणि याला बघा, साईडने थोडंसं असं तेल सुटायला लागल्यासारखं दिसते. तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे. रस्सादार भाजी बनवायची आहे, त्यामुळे इथे मी पाणी घालते आता. बघा, अगदी घरचेच मसाले वापरलेत तरीसुद्धा भाजी एवढी मस्त होते ना. आणि कोणाला वाटणार पण नाही की ही तुम्ही मेथीची भाजी खाताय म्हणून. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा यावरती एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. आणि नंतर झाकण काढून चेक करायचं आहे. काय होतं की बऱ्याचदा बेसन पीठ घातलेलं असल्यामुळे खाली भाजी करपण्याची शक्यता असते. अजून मी झाकण ठेवते काही सेकंदाकरता. आणि भाजी बघा मस्त अशी शिजले आणि याला दाटसरपणासुद्धा खूप छान आला आहे. रेसिपी बनवताना तुम्ही तर पाहिलंच आहे की यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळीचा वापर केलेला नाही आहे. शिवाय कोणती ग्रेव्हीसुद्धा आपण वापरली नव्हती. तरीसुद्धा भाजी किती छान दाटसर झाली. काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना. अहो मग वाट कसली बघताय, घ्या रेसिपी बनवायला. खूप छान होते, चविष्ट होते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशासोबत पण खा, अप्रतिम लागते. आणखीनच याची चव वाढवायची असेल तर वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर पण घालू शकता. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.